मुद्दे चर्चेत घेण्यात आले. नेमकं आंदोलनात कसं जाणार आहे हे देखील या चर्चेदरम्यान जे काही नियोजन झालं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. आपल्यासोबत सर्व आंदोलन करेल. काय सांगाल कशा प्रकारे 29 ऑगस्ट रोजी दादांनी घोषणा केली त्या आंदोलनाच्या पाठीमागे आज बैठक संपन्न झाली. आज या ठिकाणी सकल मराठा समाज शिरसाळा व पंचक्रोशीतील सर्व गावातील जे काही मराठा सेवक आहेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. 29 ऑगस्टला मनोजदादा जरांगे पाटलांनी आंतरवली सराटी या ठिकाणी जे काही मराठा आरक्षणाच्या जे काही उर्वरित बाबीत त्याच्या संदर्भात जे आंदोलन ठेवलं आहे त्याच्या अनुषंगाने आज सर्व कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणी झालेली आणि मोठ्या ताकदीनं या ठिकाणाहून या तालुक्यातून आंदोलक मनोजदादांच्या आंदोलनाला जाण्याची तयारी करतायत ही या ठिकाणी ठराव करण्यात आलेली. काही 2 दिवसापूर्वी पवन करोर याच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला, काही गोष्टी समोर असताना किंवा ओबीसीच्याच समूहातून ओबीसीच्याच नेत्यावर हल्ला झाला, काय सांगाल या हल्ल्याच्या बाबतीत? नाही, आता पवन करवर सारखा अतिशय तरुण उमदा कार्यकर्ता पदाधिकारी तो ओबीसी समाजासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर हल्ला होणं हे निषेधार्थ बाब आहे. या ठिकाणी मराठा समाज म्हणून आम्ही त्या झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. कारण एखादा तरुण ज्यावेळेस समाजासाठी कुठंतरी झोकून आपलं घरदार सोडून काम करत असतो त्यावेळेस त्याच्यावर असे हल्ले होणं ही निंदनीय बाब आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पवन करवर सोबत आहेत. प्रत्येकानं आपापल्या समाजाची आपापली बाब आपल्या आरक्षणाची किंवा आपापल्या कोणत्याही गोष्टी असतील मांडत असताना आपल्यासाठी आपण लढत असताना इतरांनी त्याच्यामध्ये वाद घालण्याचं किंवा त्याच्यावर शाई फेकण्याचं काहीच कारण नाही आणि त्याच्यामुळं आम्ही या सर्व हल्ल्याचा निषेध करतो आणि पवन करवर यांच्यासोबत आम्ही खंबीरपणानं सोबत आहोत. 2 दिवसापूर्वी बीडमध्ये सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जो आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं, जी सभा घेण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर मनोजदादावर ज्या पद्धतीने ते वाक्य बोलत होते किंवा ज्या पद्धतीने संशय व्यक्त करत होते त्याच माध्यमातून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. याबाबत काय बोलणं? केज या बीडचा या ठिकाणी जो मोर्चा झाला तो मोर्चा एका तरुणाच्या हत्येच्या संदर्भात होता. तो त्या तरुणाला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही आहेत, मराठा समाज आहे. परंतु विनाकारण जर तुम्ही याच्यामध्ये आणून विनाकारण कुठले बाजार भुंगे आणून जर काही घोषणा करताना काही बोलताना आंदोलन कशाचं घोषणा कशाचं चालू हे योग्य नाही. आपला मोर्चा कशाचा आहे त्याच्याबद्दल बिलकुल बोललं पाहिजे. त्याला त्या तरुणाला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेशी आम्ही सहमत आहेत. जर कुणी आमच्या दैवतावर आमच्या मनोजदादा जरांगे पाटलावर जर कोणी खालच्या भाषेत बोलत असेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर त्या हेकण्या डोळ्याच्याला सदावर त्याला मिळेल. त्याचा हरामखोराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर याने असा बोलला तर त्याला बिलकुल बीड जिल्ह्यामध्ये कुत्र्यासारखं ताणून मारण्यात येईल एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. याच माध्यमातून आज बैठक या ठिकाणी संपन्न झाली. काय नियोजन ठरलं या बैठकीमध्ये? आज आम्ही शिरसाळा परिसरातील पंचक्रोशीतील सर्व युवकांनी मिळून आज आम्ही जे 29 तारखेला जे आंदोलन होते त्या आंदोलनाला कशा पद्धतीनं जायचं किंवा त्या आंदोलनाची काय दिशा असेल ती गावागावात जाऊन आम्ही म्हणजे कॉर्नर बैठका घेऊन प्रत्येक गावातील समाज बांधवांना भेटून त्या कार्यक्रमाचं किंवा त्या आपल्याला जाण्याचं निमंत्रण देण्यासाठी जायचं अशा पद्धतीचं हे स्वरूप या बैठकीचं होतं. काय जनजागृती कशी झाली? 29 ऑगस्ट रोजी किती सकल मराठा समाज त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे? नाही, समाजाचा आकडा तुम्हाला सांगतो इथं सांगणं कठीण आहे. कारण काय आधी गेले आता आंदोलन चालतंय ह्याला 3 वर्ष झालेत. आज ह्या मराठा नावाला मनोजदादानं खरोखरच ते मरतेन पण हटणार नाहीत ही समाजानं करून दाखविले की दुसरी वेळ आहे. छत्रपतीच्या नंतर जर समाज कुणी एकवटला असेल तर मनोजदादा जरांगे पाटील आहेत आणि ह्याचा आम्ही आकडा सांगू शकत नाहीत. कारण येणाऱ्या प्रत्येकाची चीड आहे. आज प्रत्येक समाजाचं काय म्हणणं आलंय. आज बघा तुम्ही बघू शकता की आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा काय म्हणले की आमचा लढा ओबीसीचा सोबत नाही. म्हणजे तुम्ही ह्याच्याहून अंदाज काढू शकतात. कारण त्यांच्या म्हणजे काही डाऊट होते ते क्लिअर झालेत. आमचं दुखणं हे समाजाचं दुखणं काय आहे की आमचं दुखतंय. आम्ही इंजेक्शन मागतात सरकारकडून. मायच्याने ह्या लोकांना असं झालंय की ह्या खरजुल्या कुत्र्याच्या दुकानदाऱ्या बंद व्हायल्यात. जर ओबीसी आणि मराठा एक झाले तर बाकी काय राहिले? म्हणजे समाजाचं दुखणं काय आहे हे फॅक्टच मनोजदादांना सांगितलंय आणि त्याचाच आता खऱ्या अर्थानं इथं ओबीसी सुद्धा माणसं तुम्हाला दिसतील. उद्याच्या 29 तारखेला जे सुजान ओबीसी ते सुद्धा तुम्हाला तिथं दिसेल. कारण त्यांना कळून चुकलंय. पाहायला गेलं तर योगेश केदार यांनी सांगितलं अवैध होत असतील तर त्या बाबतीत काही शंका नाही, पण शैक्षणिक मुलांवर अन्याय नाही झाला पाहिजे असं देखील योगेश केदार यांच्याकडून जे की या आंदोलनामध्ये अभ्यासक म्हणून पुढे आले होते परंतु त्यांना आता
त्यानंतर पाठ फिरवलेली आणि वेगवेगळे त्यांच्याकडून मुद्दे समोर येतात. नाही, विषय कसा आहे ते आता इथं प्रत्येकाच्या दुकानदाऱ्या होत्या. तुम्हाला सांगतो म्हणजे मतप्रवाह भरपूर आहेत, समाज मोठा आहे आणि ज्याचं काय वाटेल. मनोज दादानं पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, माझ्या समाजाचं काय शैक्षणिक नुकसान होऊ नये. आणि त्या दिवशी तुम्ही ऐकलं असेल की दादाचं एक स्पष्ट वाक्य सांगितलं, हे राजकारण तुम्हाला लकलाप, मला माझ्या समाजाच्या पोराचं वाटोळं करायचं नाही, गोरगरिबाच्या पोराचं वाटोळं करायचं नाही, ह्या भावनेने दादा काम करतात. आपल्यासोबत या बैठकीत असणारे दत्तभाऊ गव्हाणे, काय सांगू दत्तभाऊ, कशी नियोजन झालंय, जनजागृती कशी असणार आहे गावगावांपर्यंत? 29 ऑगस्टच्या बैठकीचं नियोजन, तुमच्या आंदोलनाचं नियोजन झालंय? आम्ही 29 तारखेच्या उद्याच्या आंदोलनाच्या निमित्त आज संध्याकाळपासून आम्ही त्याची पूर्वतयारी करत आहोत आणि रोज म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी अशी मिळून आम्ही पूर्ण दिवस राहिलेले 3 दिवस प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत. पाहायला गेलं तर पहिल्या 2 आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी समाज ज्या पद्धतीनं त्या संख्येत उपस्थित होता, या आंदोलनात देखील ओबीसी समाज उपस्थित राहण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. काय सांगा ओबीसी समाजाला काय आव्हान करणार? 100%, कारण आमचा हा लढा ओबीसीच्या विरुद्ध नाही आणि आमचा कोण्या जात समूहाच्या विरुद्ध नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत आणि तो हक्काचा लढा लढत असताना आम्ही सरकारशी भांडत आहोत. म्हणून बाकीचे जे काही समूह आहेत ओबीसी प्रवर्गामधले, त्यांच्या काही लोकांनी म्हणजे लीड करणाऱ्या काही लोकांनी ते असं दाखवून दिलं की बाबा हे 2 समाज समोरासमोर आहेत. पण आता जसं जसं वातावरण पुढे जात आहे, जरांगे पाटलांचा जसा जसा लढा पुढे जात आहे, तसं सामान्य ओबीसींना आणि मराठा समाजाला यांना सगळ्यांना कळून चुकलं आहे की आपल्यात आपला वाद नाही, वाद फक्त आपलं सरकारसोबत आहे. मी दत्ताभाऊकडे पुन्हा येतोय. दत्ताभाऊ, काय सांगाल? मी एक प्रश्न आता उपस्थित केला होता की योगेश केदारनं सांगितलं की राजकीय जे वैध दाखले असतील ते अवैध झाले तरी काय अडचण, पण शैक्षणिक दाखले